मित्रांनो मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स। तर मित्रांनो आज आहे ना आपण आंबळ्या पकडायला चाललो आहे जाळ सोडून, कारण की आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे ना तिच्यासाठी आपल्याला आंबळ्याच लागतात। तर आता पटापट नदीला जातो। तर मित्रांनो येऊन पोहोचलोय नदीला, दाखवतो तुम्हाला। तर इकडनंच आपण साईडने जाळ सोडणार आहे। तर कसं सोडणार ते दाखवतो। आणि माझ्यासोबत सनी पण आहे बघा, सनी आज शूट करणार आहे। तर आता पटापट जाळ सोडायला घेतो, जाळ दाखवतो तुम्हाला कोणतं आहे। हे बघा मित्रांनो, हे जाळ घेतलंय आपण, एक बोटीचं जाळ आहे हे बघा। याला खालच्या साईडने आहे ना, खालच्या साईडने बुडण्यासाठी ह्या अशा दगडी असतात आणि वरच्या साईडने हे बघा अशा फ्लोट असतात थर्माकोलचे। तर आता पटापट आपण जाळ सोडून घेऊयात। तर मित्रांनो आता पटापट आंबळीचं जाळ सोडून घेतो। जाळ सोडताना तुम्हाला आता सनी शूट करणार आहे, बघायला भेटूनच आता मी कसं जाळ सोडणार। तर मित्रांनो ही फ्लोटची साईड आहे आणि ही खालची आहे दगडाची साईड। तर आता पटापट जाळ सोडून घेतो, आंबळ्याकडे टाकतो, त्याच्यामुळे आपण कडे सोडणार आहे। आणि आता तुम्हाला डायरेक्ट जाळ सोडून झाल्यावर दाखवतो। तर मित्रांनो आपलं जाळ सोडून झालं, लाटा भरपूर सुटल्यात। तर आता बघूयात सकाळचं किती मासे मिळतात काय आपल्याला। तर आता पटापट घरी जातो आणि आपण सकाळी येऊयात जाळ काढायला। तर चला भेटूयात सकाळी। मित्रांनो सकाळ सकाळी चाललोय आता परत जाळ काढायला। तर बघूयात कोणकोणते मासे लागलेत काय। तर चला आता डायरेक्ट भेटूयात नदीकडं। तर मित्रांनो शेवटी आलोय नदीला आणि आता जाळ काढायला सुरुवात करतोय। तर बघूयात आपल्याला कोणकोणते मासे लागलेत काय। बघा इकडे ह्या काठीला जाळ बांधून ठेवलं, आपण जाळ कुठं सरकणार नाही आपलं। तर आता पहिलं जाळ सोडून घेतो ह्या काठीपासून। तर आता काढायला सुरुवात करतो आणि बघतो कोणकोणते मासे लागलेत काय। कोळस लागलाय, आंबळीच्या जाळ्याला कोळस लागला मित्रांनो, दिसत असेल बघा। तर बघूयात अजून कोणकोणते मासे लागले। पहिलाच कोळस मिळाला आपल्याला, घेऊन घेतो त्याला पिशवीत आणि बघतो पुढं अजून कोणकोणते मासे मिळाले काय। हे बघा मित्रांनो दुसरी लोळी लागली आपल्याला। आणि हे बघा ज्याच्यासाठी आपण जाळं सोडलं होतं ती आंबळी किती मोठं साईजची आहे बघा। तर आता पटापट जाळं काढून घेतलं मित्रांनो। हे बघा मला वेगवेगळ्या प्रकारचे मासे लागले सगळे आज। तर आता पटापट जाळं काढून घेतो आणि दाखवतो नंतर तुम्हाला किती मासे लागलेत, कोणकोणते मासे लागलेत। मित्रांनो चूल बंद केल्यानंतर परत हा शिंका भेटलाय, चांगली साईजचा आहे। तर आता पटापट जाळं काढून ते बघा मित्रांनो, थोडंसं पुढे आल्यानंतर ही चिलापी मिळाली आहे। मित्रांनो आपलं जाळं काढून झालंय। तर आता तुम्हाला डायरेक्ट घरीच मासे जाळ्यातनं काढून दाखवतो। आता काही इथं आपण काही ठेवायला आणलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय मासे दाखवता येणार नाही। तर चला आता भेटूयात घरी। मित्रांनो येऊन पोहोचलोय घरी, तर आता पटापट मासे काढून घेऊयात, बघूयात। तर आता पटापट जाळ काढायला सुरुवात केली पिशवीतून, बघूयात मासे। हे बघा आंबळ्याच आलेत सगळ्यात पहिली, आंबळे आणि शिंगट्या। तर आता पटापट काढून घेतो सगळे मासे आणि मग दाखवतो। हे बघा मित्रांनो एवढे मासे मिळालेत आपल्याला, सगळे साईडला काढलेत। हे बघा आंबळीची साईज बघा किती मोठी आहे। हे बघा मोठ्या मोठ्या आंबळ्या आहेत, एकदम मोठ्या। आणि शिंगटे बघा, हे बघा हे पण शिंगटे बघा किती मोठे आहेत शिंगटे। परत इकडं मळे बघू शकता, हे बघा किती मोठे मळे आहेत। हा कोळस आणि ही एक चिलापी लागली आहे आणि ही एक लोळी। तर आता आपण या आंबळ्यांची रेसिपी बनवणार आहे। तर आता पटापट आंबळ्या साफ करून घेतो। हे बघा मस्त स्वच्छ धुवून घेतल्यात। आता यांना मॅरिनेट करूया। मॅरिनेशन साठी आपण घेतला अर्धा चमचा लाल मिरची पावडर, बघा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आपण। आणि आपला घरचा मसाला हा अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घेतली आपण,
आणि अर्ध लिंबू आहे. तर आता लिंबू पिळून घेतो. तर मस्त पैकी आपल्या माशांना मसाला हे लिंबू टाकून झाले. आता मिक्स करून घेऊयात. तर आपले मासे मस्त पैकी मिक्स झालेत. आता मॅरिनेट व्हायला 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊयात आणि तोपर्यंत चूल पेटून घेतो. तर मित्रांनो चूल चांगली पेटून घेतली आहे. आता तवा ठेवून घेऊयात. बघा कसली भारी चूल पेटली, पार तव्याच्या वरती जाळ येतोय. तर आता तवा गरम करून घेऊयात. तर मित्रांनो आता तवा चांगला तापलाय. तर तेल सोडून घेऊयात. तर आता तेल गरम करायला तव्यावर टाकूयात. 2 चमचे तेल घेणार आहे आपण. तर बघा 2 चमचे तेल टाकले तव्यात. गरम करून घेऊयात. आणि आपले मासे पण मॅरिनेट झाले असतील. 5 ते 10 मिनिटं झालेत. हे बघा. मित्रांनो आता मासे तेलात सोडून घेऊयात. तेल चांगलं तापलंय. हे बघा कसलं भारी तेल तापलंय. शपथ. आता सगळ्या सोडून घेऊयात एकत्रच. हातावर पण तेल उडतंय मित्रांनो. चांगले पसरून घेऊ तव्यावर. जाळ पार मित्रांनो तव्यावर आली होती आपली. तर आता 2 मिनिटं एका साईडने चांगली फ्राय करून घेऊ आपण. तर मित्रांनो आता पलटी करून घेऊयात. 2 मिनिटं चांगले एका बाजूकडून शिजले. अशाच सगळ्या आंबळ्या आपण पलटी करून घेणार आहेत. तर पलटी करून झालेत आता. आता ह्या साईडने पण 2 मिनिटं शिजून देणार आहेत आपण. तर मित्रांनो 2 मिनिटं झालेत. आता परत पलटी मारून घेऊयात. कलर बघा किती भारी आलाय आपल्या आंबळ्यांना. अशाच सगळ्या पलटी मारून घेणार आहेत. चांगल्या मस्त कुरकुरीत बनवणार आहेत आपण. तर मित्रांनो आता 2 मिनिटं चांगले शिजून देऊ आणि मग काढून घेऊ. तर मित्रांनो चांगल्या आंबळ्या शिजल्यात आपल्या. तर आता काढून घेऊयात. बघा कसला भारी कलर आलाय. बघा कसल्या भारी शिजल्यात. अजून पण आवाज येतोय मित्रांनो आंबळ्यांमधून बघा. तर आता पटापट खाऊन बघतो कशा झाल्यात आपल्या आंबळ्या. तर मित्रांनो लगेच आपण गरम गरम खायला घेणार आहेत. बघा गरम गरम आंबळ्या. आंबळ्या आणि भाकर घेतली आपण. तर पहिली नुसते आंबळीच खाऊन बघतो. एकदम कुरकुरीत झालेत मित्रांनो. एकच नंबर झालेत मित्रांनो. आता भाकरी सोबत खाऊन बघतो कशा झाल्यात. नुसते आंबळे तर मित्रांनो एकच नंबर लागते. भाकरी सोबत पण मित्रांनो एकच नंबर लागते. मित्रांनो एवढ्या भारी लागतात का मला फार आता राहत नाही. इतक्या भारी आहेत. आणि एकदम कुरकुरीत आहेत. एकदम साधी सिंपल रेसिपी. तुम्ही पण एकदा करून पहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.